मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मराठी भाषा शास्त्रशुद्ध शिकण्यासाठी फार महत्त्वाची असते. कारण जोपर्यंत तुम्हाला चांगलं मराठी व्याकरण येत नाही, तोपर्यंत तुम्ही शास्त्रशुद्ध मराठी भाषेचा वापर करू शकत नाही. मराठी व्याकरण शिकत असताना त्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे मराठी शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच. तर मराठी भाषेत शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या जातींचं 2 विभागात विभाजन केलेलं जातं. तर बघा, पहिलं म्हणजे विकारी शब्द आणि दुसरं म्हणजे अविकारी शब्द. तर यामध्ये विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानव्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर आपण बघा या ठिकाणी विकारी शब्दांचे हे 4 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. विकारी शब्द आणि अविकारी शब्द. तर सुरुवातीला आता आपण महत्त्वाचा प्रश्न मनामध्ये पडलेला असेल, की विकारी शब्द म्हणजे काय? तर जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या मूळ रूपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो, म्हणजे त्यांना विकारी शब्द म्हणतात. म्हणजे ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बहुधा म्हणजे बऱ्याच वेळा काहीतरी बदल होतो, त्यांना विकारी शब्द म्हणतात किंवा या शब्दाच्या जाती विकारी शब्दामध्ये मोडतात. यामध्ये कोणकोणतं येतं? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर आता आपण सुरुवातीला नाम म्हणजे काय हे जाणून घेऊया. बघा, कोणत्याही सजीव अथवा निर्जीव, दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, खऱ्या किंवा काल्पनिक व्यक्ती, ठिकाण, प्राणी, विचार आणि कल्पना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. आता उदाहरण बघा, भांडे, पाणी, मुंगी, हवा, मन, गंगा, काशी, पांढरेपणा, गोडी, शुद्धता, टेबल, कागद. तर हे इत्यादी या ठिकाणी हे नामाची उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. आता वाक्यामध्ये बघा, वाक्यावरून आणखीन तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. सुयश हुशार मुलगा आहे. बघा, या सुयश आणि मुलगा या 2 शब्दांना अंडरलाईन केलेली आहे. पुन्हा राजेश माझा चांगला मित्र आहे. बघा, राजेश आणि मित्र. कुत्रा चाटतो. कुत्रा या शब्दाला अंडरलाईन केली आहे. मला शाळेत जायला आवडते. शाळेत या शब्दाला अंडरलाईन केली. कविता सुंदर गाते. घड्याळ वेळ दाखवते. घड्याळ या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. कुटुंब या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा, हे झाले नाम म्हणजे काय. तर आता पुढचा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, की बघा, नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजे नामाचा जो वारंवार होणारा जो वापर आहे, तो वापर टाळण्यासाठी, म्हणजे जसं की समजा, पंतप्रधान विमानतळावर आले, पंतप्रधानांनी विमानातून खाली उतरले, पंतप्रधानांचं स्वागत केलं, पंतप्रधानांनी उपस्थित सर्वांना अभिवादन केलं, पंतप्रधान परत गाडीमध्ये बसून निघाले, पंतप्रधान कार्यक्रमस्थळी पोहोचले. म्हणजे आता ह्या ज्या मी तुम्हाला 4-5 ओळी सांगितल्या, या वाक्यामध्ये तुम्हाला एकच शब्द खटकला असेल, तो म्हणजे पंतप्रधान, पंतप्रधान, पंतप्रधान असा वारंवार त्याचा जो वापर होतो तो. मग तसं पंतप्रधान हे जे नाम वारंवार वापरलं जातंय, मग त्याच्याऐवजी आहे ना, पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत झालं. त्यांनी उपस्थित लोकांना अभिवादन केलं. म्हणजे आपण पंतप्रधानांच्या ऐवजी एक दुसरा शब्द वापरला. त्यांनी, है ना, ते. तर अशा प्रकारे, की नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी अ, वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. तर ही सर्वनामं कोणती आहेत बघा. मी, तू, मी, तू, हा, कोण, काय, आपण, स्वतः, आम्ही, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती, ते, जो, जी, जे, ज्या इत्यादी ही सर्वनामं आहेत. पुढे बघा आता, पक्षी निज बाळासह बागडते. तो आपणहून माझ्याकडे आला. हे अंडरलाईन केलेले हे जे तुम्हाला या ठिकाणी शब्द दिसत आहेत,
तर हे आहेत सर्वनामाचे, म्हणजे नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी त्या ठिकाणी नामाच्या ऐवजी वापरले गेलेले शब्द है ना. ही कोण आहे, तुझं नाव काय आहे, जो करेल तो भरेल, जे कष्ट घेतात ते यशस्वी होतात. तर हे अशा प्रकारे हे नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता या ठिकाणी बघा विशेषण. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे बघा, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगायची. बघा आता उदाहरणामध्ये तुम्हाला इथे लक्षात आलेलं असेल की हुशार मुलगा. हुशार हुशार तर आता मुलगा हे जे वाक्यामध्ये आलेलं नाम आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे की मुलगा कसा आहे, हुशार आहे. बघा, सुंदर फूल, फूल कसं आहे, सुंदर आहे. मग त्या वाक्यात आलेल्या नामाबद्दल अधिक माहिती सांगितली. चिंच आंबट आहे, पांडव 5 आहेत, हे बघा किलो अर्धा, है ना. दोघे मित्र, मी त्या मित्रांबद्दल विशेषतः सांगितली. पहिला तास, 5वी इयत्ता, 5 पट रक्कम, द्विगुणित आनंद, दुहेरी फेरी, है ना, 3-3च्या रांगा. हे अशा प्रकारे म्हणजे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष नाम असे म्हणतात. सॉरी, विशेषण असे म्हणतात. आता क्रियापद. वाक्यात क्रिया दर्शविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे हे क्रियापद आहेत. वाचणे, लिहिणे, पाहणे, रडणे, हसणे, पळणे, मोडणे, तोडणे, उघडणे, खाणे, देणे. आता याच्यामध्ये वाक्यामध्ये बघा, म्हणजे वाक्याचा अर्थ क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही, है ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्याला क्रियापद म्हणतात. बघा, ती हसते, आम्ही प्रार्थना म्हणतो, है ना. तो जोरात धावतो, म्हणजे या ठिकाणी हसते, म्हणतो, धावतो, है ना. श्रेया छान नाचते, हे नाचते, नाही, मांडू दे, असतो. तर ही या ठिकाणी काय आहेत, क्रियावाचक शब्द आहेत, म्हणजे त्याला क्रियापद म्हणतात. ईश्वर सर्वत्र आहे, आजारानंतर त्याला खेळवते, मला आता अभ्यास करवते. अशा प्रकारे है ना, तुमच्या या उदाहरणावरून लक्षात आलं असेल की जे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता हे झाले चार क्रिया, आपलं विकारी शब्दाचे चार जे प्रकार आहेत त्याच्याबद्दलची माहिती. आता अविकारी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्याच्या मूळ रूपात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे आपण विकारी शब्द पाहिले तर ते बदलतात. लांब लिंग वचन विभक्तीनुसार हे शब्द बदलतात. तर आता अविकारी शब्द जे आहेत त्यांच्या मूळ रूपात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. आता पुढील त्याच्या चार जाती आहेत, त्या म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, ज्याला इंग्रजीमध्ये ॲडव्हर्ब म्हणतात, शब्दयोगी अव्यय, प्रिपोजिशन, उभयनामी अव्यय, कंजक्शन आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे हे चार या ठिकाणी अविकारी शब्दाच्या जाती आहेत. तर त्यातलं जे पहिलं आहे क्रियाविशेषण. बघा, क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल म्हणजे वाक्यातली जी क्रिया आहे त्या क्रियेविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाने जी केलेली क्रिया आहे त्या क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. आता बघा, तेथे, येथे, पलीकडे, सभोवार, वर, खाली, आत, मागे, पुढे, आज, उद्या, यंदा, जेव्हा. हे अशा प्रकारे हे क्रियाविशेषण अव्ययाचे हे जे शब्द आहेत. पुढे बघा, आणखीन उदाहरण दिले. आता बघा, क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामधला फरक काय आहे. बघा, आता क्रियाविशेषण अव्यय बघा, तू वर बस. आता वर हा शब्द दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलेला आहे. आता तो पक्षी झाडावर बसला. बघा, झाडावर म्हणजे या शब्दाला, झाड या शब्दाला वर हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी वर हा शब्द काय करतोय, शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय. बघा, अचानक समोर वाघ आला. बघा, घरासमोर विहीर आहे. म्हणजे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामध्ये असणारा फरक. म्हणजे या ठिकाणी शब्दाला जोडून आलेलं आहे. समोर हा शब्द या ठिकाणी शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळं
या ठिकाणी तोच शब्द शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय आणि या वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं तर समोर हा शब्द या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतोय. काय केलेलं आहे हे? तर बघा, अचानक वाघ समोर आला. बघा, वाघाची येण्याची जी क्रिया आहे, त्या क्रियेबद्दल विशेषतः सांगितली, विशेष माहिती सांगितली, की वाघ समोर आलाय. बघा आता या ठिकाणी, पूर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे, है ना? क्षयरोग, है ना? ज्याला कर्करोग म्हणतात. दम्याचा आजार आहे हा. पूर्वी, आता या ठिकाणी हा क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतोय आणि परीक्षेपूर्वी तयारी करा. या ठिकाणी पूर्वी हा शब्द शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय. माझी शाळा जवळ आहे. है ना? बघा, जवळ हा या ठिकाणी काय करतोय? औषधाचा परिणाम नंतर दिसेल आणि इथं जून नंतर जुलै महिना येतो. मग इथे बघा, शब्दाला जोडून आलेला आहे. त्यामुळे हे शब्दयोगी अव्ययाचं या ठिकाणी हा शब्द काम करतोय. आता पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण. आपण शब्दयोगी अव्यय बघूया. बघा, या ठिकाणी आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दांना जोडून येणाऱ्या व स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. तर आता शब्दयोगी अव्यय कोणकोणती आहेत? आता, पूर्वी, पुढे, आत, पुढे, मध्ये, मुळे, कडून, साठी, भर, निशी, समवेत, पेक्षा, सारखा, है ना, मात्र, शिवाय, परीस इत्यादी शब्दयोगी अव्यय आहेत. पुढे बघा, आता आपण आणखीन एकदा या उदाहरणाच्या माध्यमातून क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे लक्षात येईल तुमच्या, है ना? तर उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय म्हणजे काय करतंय? तर उभयनवी अव्यय दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या आणि त्यांच्यात वियोग घडवून आणणारा किंवा या प्रकारची कामे करणाऱ्या शब्दाला उभयनवी अव्यय असं म्हणतात. शब्दयोगी अव्यय काय करतात? शब्दाला जोडून येतात. उभयनवी अव्यय काय करतात? दोन किंवा अधिक शब्दांना जोडतात किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम करतात. तर उभयनवी अव्यय कुठले आहेत? तर त्यासाठी, आणि, व, शिवाय, अन, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून, कारण, की, म्हणजे, जर, तर, तरी, यासाठी इत्यादी. बघा, आता या ठिकाणी आणखीन उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी वेळेवर गेलो म्हणून तो मला भेटला. बघा, आता हे पहिलं वाक्य जे आहे, मी वेळेवर गेलो, आणि दुसरं वाक्य आहे, तो मला भेटला. मग या दोन वाक्याला म्हणून या उभयनवी अव्ययाने जोडलेलं आहे. आता दुसरं वाक्य बघा, तो भेटला, चटकन निघून गेला. बघा, आणि या दोन वेगवेगळ्या वाक्यांना या या वाक्यांचा वियोग घडवून आणलेला आहे. आणि या उभयनवी अव्ययाने, बघा आता इथं, देह जावो अथवा राहो. पुन्हा पुढचं वाक्य बघा, बाका प्रसंग आलाच तर डगमगू नये. पुढचं वाक्य बघा, तो इतका हसला की त्याचं पोट दुखू लागलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे ना, या उदाहरणावरून अजून उदाहरणं बरीच आहेत या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला उभयनवी अव्यय असं या ठिकाणी म्हणतात. आता बघा इकडं, पुढचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. तर सुरुवातीला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर मनाला भावना, मनातल्या आपल्या भावना किंवा भावस्थिती यांचा उत्स्फूर्त उद्गार दर्शविण्यासाठी जे शब्द वापरले जातात, अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात. तर हे उद्गारवाचक अव्यय कोणकोणते आहेत? वा, आहा, वाह वाह, आहा, ओहो, अरे रे, अगाई, हाय हाय, शिव शिव, राम राम, देवा रे, आई, अब्बब्ब, अरे बाप रे, अय्या, अगं बाई, छे, हट, हम्म, हम्म, छी, थू, शी, शाबास, भले, ठीक, जी, हा, ठीक. तर हे अशा प्रकारचे हे आपल्या, म्हणजे ज्यावेळेस बघा आपण
आपल्याला फार म्हणजे एखादा वाईट झालेला प्रसंग असेल, तर आपण त्या ठिकाणी आपल्या मनातून उद्गार काय येतात, "अरे रे! फार वाईट झालं." तर पुढे बघा, "बाप रे! किती उंच इमारत ही. अरे, इकडे कुठे तू? चुप! एक शब्दही बोलू नकोस." अबब! केवढा मोठा नाग तो. शाब्बास! असंच यश पुढेही मिळव. वाह! काय धमाल उडवली त्याने. तर हे या शब्दांवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की केवल प्रयोगी आव्हे जे काय करतात, आपल्या मनातल्या भावना, आपल्या भावस्थितीचं यांचा उत्स्फूर्त असा उद्गार दर्शवण्यासाठी जे आपण शब्द वापरतो, अशा अविकारी शब्दांना काय म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण शब्दांच्या जाती म्हणजे काय, शब्दांच्या जाती प्रकार, शब्दांची जातीची उदाहरणं, शब्दांच्या जातीची वाक्य ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्रियापदाच्या संबंधित प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी मिळाली असतील आशा करतो. आणि मराठी शब्दांच्या जाती ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आणि अ, ही माहिती तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि विशेष म्हणजे आपण व्याकरणातील प्रत्येक घटकावर आधारित जवळजवळ एका एका घटकावरती आधारित 50-50 MCQ प्रश्न जे तुमच्या सरावासाठी बनवलेले त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणी त्याचा नक्कीच आनंद घ्या. धन्यवाद.